कधी पटकन असा मसाले भात करायचा असेल ना तर या पद्धतीने करून बघा, खूपच छान होतो आणि एकदम पटकन होतो। मसाले भात करण्यासाठी मी इथे 1 पेला बासमती तुकडा तांदूळ घेतला आहे। मसाले भात करण्यासाठी शक्यतो भात सुटा होणारा तांदूळ वापरायचा। तांदूळाचे पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि त्यातील पाणी देखील काढून घेतले। दुसरे पाणी घालून तांदूळ असे 20 मिनिटं पाण्यात भिजत ठेवायचे। तांदूळ असे भिजत ठेवल्यामुळे आपला भात देखील पटकन होतो। मसाले भातासाठी भाज्या आपल्या आवडीनुसार घालायच्या। फ्लॉवर, गाजर, वांगी, बीन्स अशा कोणत्याही भाज्या आपल्या आवडीनुसार घ्यायच्या। तांदूळ भिजत ठेवल्यामुळे भात देखील खूप पटकन होतो आणि गडबडीच्या वेळा कमी वेळेत खूपच छान हा भात होतो। तांदूळ भिजेपर्यंत भाज्या अशा पाण्यात धुवून चिरून घ्यायच्या। कांदा देखील आपल्याला हवा तसा उभा किंवा बारीक चिरून घ्यायचा। बटाट्याच्या फोडी अशा पाण्यामध्ये टाकायच्या। खड्या मसाल्यामध्ये 2 तमालपत्र, दालचिनी, चक्री फुलाचा 1 तुकडा, वेलची आणि 2 डन लवंग आणि मिरे घेतले। गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये 3 मोठे चमचे तेल घेतले। तेल गरम झाल्यावर 1 चमचा जिरे घालून खडे मसाले घालायचे। त्यामध्ये चिरलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या, आले लसणाची पेस्ट आणि चिरलेले टोमॅटो घालून हे सगळे छान हलवून घ्यायचे। अर्धी वाटी वाटाणे आणि चिरलेले बटाटे घालून तेलात सगळे छान परतून घ्यायचे। आपल्या आवडीनुसार यामध्ये आपण काजूचे तुकडे घालून घेतलो। या सगळ्या भाज्या तेलामध्ये छान परतून घ्यायच्या। इकडे तांदूळ भिजत ठेवून देखील 20 मिनिटे झालेली, त्यातील देखील पाणी सगळे काढून घेतले। या सगळ्या भाज्या तेलात 2 ते 3 मिनिटं परतून झाल्यावर त्यामध्येच अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला घालून घेतला। एका पातेल्यात 1 पेला तांदळाला 1.5 पेला पाणी घालून हे पाणी गरम करायला ठेवायचे। इकडे मसाला पण छान भाजला होता, त्यामध्येच आपले भिजवून घेतलेले तांदूळ घालायचे। जवळपास 2 ते 3 मिनिटं तांदूळ असे तेलामध्ये छान भाजून घ्यायचे। तांदूळ तेलात असे अगदी व्यवस्थित भाजले गेले आहे। त्यामध्ये गरम केलेले पातेल्यातील पाणी घालायचे। चवीसाठी वरून 1 चमचा मीठ घालून घ्यायचे। मीठ सगळीकडे असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यामध्येच 1 चमचा साजूक तूप वरून सोडायचे। यामुळे मसाल्याच्या भाताला खूप छान चव येते। तूप सगळीकडे असे मिक्स करून घेऊन कुकरचे झाकण लावून मिडियम फ्लेमवर गॅसवर 1 शिट्टी होईपर्यंत ठेवायची। बघा, कुकरची 1 शिट्टी झाली आहे आणि गॅस देखील बंद करून घेतला आहे। कुकरची सगळी वाफ गेल्यावर झाकण काढून घेतले। बघा, एकदम परफेक्ट असा मसाले भात तयार झाला आहे। भात देखील अगदी सुट्टा झाला आहे आणि भाज्या पण छान शिजल्या गेल्या आहेत। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा।